मोठ्या प्रवासाला जाताना सामान पॅक करण्याकरता एक खूप छान प्रॉडक्ट मला मिळालेलं आहे. बघा इथे जो आत्ता हा टेबलवर पसारा दिसतोय ना, ह्या त्या आहेत पॅकिंग क्यूब्स, ज्याच्यामध्ये आपला सुटकेसमध्ये जाणारा पसारा आपल्याला सगळा पॅक करायचा आहे. सगळ्या वस्तू व्यवस्थित पॅक करता याव्यात याकरता याच्यामध्ये वेगवेगळ्या साइजेसमध्ये, वेगवेगळ्या शेपमध्ये इथे हे पॅकिंग क्यूब्स अवेलेबल आहेत. याच्यामध्ये आपण काय काय पॅक करू शकतो हे मी तुमच्यासोबत शेअर करते आहे. आता हे दोन जे आहेत ना, हे कपडे ठेवण्याकरता आहेत. म्हणजे तुमचे इस्त्री केलेले शर्ट्स असतील, साड्या असतील, कुर्तीज असतील किंवा क्रॉप टॉप वगैरे असतील, तर ते तुम्ही यामध्ये पॅक करू शकता. तर हे सगळं टॉयलेटरीज पॅक करण्याकरता आहे. साबण, शॅम्पू वगैरे अशा वस्तू. ह्याला ना समोरून जाळी आहे आणि हे बऱ्यापैकी मोठं आहे. तर याच्यामध्ये ना इलेक्ट्रॉनिक्स वस्तू म्हणजे सिक्युरिटी चेकमध्ये ज्या वस्तू आपल्याला बाहेर काढाव्या लागतात ना, त्या आपण व्यवस्थित पॅक करू शकतो. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे चार्जर्स आणि घड्याळ असतील, मोबाईल्स असतील, तर ते यामध्ये जर पॅक केले तर सिक्युरिटी चेकच्या इथे तुम्ही हे डायरेक्ट काढून ट्रेमध्ये ठेवू शकता. हे जे आहे ना, हे पूर्ण क्लोज आहे. याला कुठेही जाळी वगैरे दिलेली नाही आहे. तर याचा उपयोग अंडर गारमेंट्स ठेवण्यासाठी, इनर्स ठेवण्यासाठी केला जाऊ शकतो. हे छोटंसं पाऊच आहे. याचा उपयोग आपण मेडिसिन म्हणजे वेगवेगळ्या प्रकारची औषधं जर आपली चालू असतील, काही गोळ्या चालू असतील, तर त्या ह्याच्यामध्ये आपल्याला कॅरी करता येतील. ही आहे शूज किंवा सँडल्स कॅरी करण्याकरता बॅग. ही आहे लॉन्ड्री बॅग. ओले कपडे शक्यतो तर इनर्सच आपले ओले असतात बाहेर गेल्यानंतर, तर ते यामध्ये आपल्याला कॅरी करता येतील. नंतर काही औषधाच्या बाटल्या असतात किंवा काही लोशन्स असतात, तर ते तुम्ही याच्यामध्ये पॅक करू शकता. आणि हे जे आहे ना, हे माझं सगळ्यात आवडतं किट आहे. कारण हे आहे मेकअपचं किट. दोन वस्तू अशा आहेत ज्या मी बऱ्याच वेळा विसरते. ते म्हणजे टूथब्रश आणि दुसरं म्हणजे टिकलीचं पाकीट. तर ते टिकलीचं पाकीट ठेवण्याकरता इथे प्रोव्हिजन आहे. ब्रश वगैरे ठेवण्याकरता, हेअर कोंब किंवा टेल कोंब असतो तो ठेवण्याकरता इथे जागा आहे. त्याच्यानंतर आतमध्ये सुद्धा हे खूप स्पेशियस आहे. त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे मेकअपचे प्रोडक्ट्स आपले बसून जातील. मागच्या बाजूला जे आहे या कप्प्यामध्ये आपल्याला टिश्यू पेपर ठेवता येतील, वेट वाईप्स ठेवता येतील. तर अशा प्रकारे हे आपलं मस्तपैकी मेकअपचं कॉम्पॅक्ट असं किट इथं दिलेलं आहे. आता जेव्हा हे नव्हतं तेव्हा मी काय वापरत होते, तर माझ्याकडे मी काही ब्लँकेट्स आणले होते, काही भारीच्या बेडशीट्स आणल्या होत्या, सोफ्याचे कवर आणले होते. तर ते सगळं ना अशा प्रकारच्या बॅग्समध्ये आलं होतं. या बॅग्स खूप छान क्वालिटीच्या आहेत म्हणून मी हे राहू दिलं आणि याचा उपयोग मी इतके दिवस पॅकिंगसाठी करत होते, जसं की हे आता केलेलं आहे.